7 ऑक्टोबर रोजी वडवळ गावचे ग्रामस्थ तानाजी पवार यांचा मृत्यू होतो. 9 दिवसापासून त्यांच्या चितेच्या शेजारी बसून असलेला कुत्रा त्यांची वाट पाहत असतो आणि यातूनच सुरू होते एक प्राण्याची आणि एका मालकाची जीवाभावाची गोष्ट. ही गोष्ट माणसाला माणुसकी दाखवणारी आहे. माणसानं जीव लावलेली नाती ही प्रत्येक रक्ताचीच असतात अशी नाही. प्रत्येक नातं रक्ताचंच असावं असं देखील नाही. काही नाती ही जीवाभावाची, प्रेमाची, आपुलकीची व स्नेहबंधाची असतात. सध्या मी सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणच्या स्मशानभूमीत उभा आहे आणि या स्मशानभूमीत उभं राहण्याचं कारण एक आहे की तानाजी पवार नामक एका शेतकऱ्याचा 7 तारखेला मृत्यू होतो व त्याच्या प्रतीक्षेत असलेला कुत्रा तब्बल 9 दिवसापासून मालकाच्या चितेशेजारी बसून राहतो. मालकाची अंत्यविधी होते, परंतु पाळीव प्राण्याची निष्ठा यामार्फत दिसून येते की एका शेतकऱ्यानं एखाद्या पाळीव प्राण्याला किती जीव लावलेला असावं, तेवढाच जीव त्या पाळीव प्राण्यानं त्या मालकाला देखील लावलेला असावा. आपल्यासोबत या वडवळगावचे ग्रामस्थ आहेत. दादा, नेमका प्रसंग काय झाला होता, मला जरा सविस्तर सांगा. चुलता वारल्यानंतर 9 दिवस तिथं कुत्रा कसलाच घराकडे आला नाही. काल 9व्या दिवशी काल 1 वाजता इथनं गेला बेपत्त्याचा. कोणीकडे गेलं काय माहिती. काय करत होते तुमचे नातेवाईक आहेत, ते काय करत होते नेमके तुमचे? थोडीफार शेती होती हाय. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. 7 सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झाल्यानंतर ते दुपारी संध्याकाळी अग्नी दिला. इथं त्यांनी कुत्रा सांभाळा होता लहान. ते जेवण बिवण पहिल्यांदा त्याला द्यायचं सगळं, म्हणजे केल्यानंतर त्यांचा लाडका होता तो. ते वारल्यापासून तो इथं स्मशानभूमीतून घरी आलाच नाही. 9-10 दिवस इथंच होता तो कुत्रा. हां, काल दुपारी जास्त माणसाची गर्दी झाली बघायला. तो परत आला नाही, कुठे गेला काय. ही पाळीव प्राण्याची जी आहे ती मालकाप्रतीचं प्रेम आहे, आपुलकी आहे. गावखेड्यांची नाती अशीच असतात. दादा, एका मालकानं एका कुत्र्याला एवढा जीव लावला की 9 दिवस तो या चितेच्या शेजारी होता. बरोबर आहे. आम्ही रोज पाहत होतो त्याला. हा, त्या दिवसापासून काल दुपारनच गेला ती. हा, नाहीतर इथं आम्ही बघतच होतो, असं गावाकडे तोंड करूनच बसत होतं. हा, मालकाची वाट बघत. मालकाची वाट. हा, हालतच नव्हतं म्हणलं तर. हा हा, काय 9 दिवस आता मग इथंच बसून होतं म्हणतात तुम्ही, मग त्याच्या अन्ना पाण्याचं जायचं, याचं फिरून याचं. हा. त्याला या बिस्किट सांगितलं, बिस्किट पुढे 2 टाकलं तेवढं एक जणानं. मळ्यात जायचं जनावरापाशी, तिथं थोडं थांबायचं, तिथनं पुन्हा इथं जागेलाच यायचं. हा, अंत्यविधीला कुत्रा आलतं का सोबत? संघच होतं ती कुत्र. हा, सगळी चक्कर बिकर गावात मारून संघच कुत्र. हा, त्या अंत्यविधी पिटवली तरी कुत्र साईडला उभाच होतं. त्यानं सगळं बघितलंच होतं ना. हा, माणसाच्या मध्ये 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 शिरत होतं ती. त्यांच्या गाडीत बसूनच जात होतं ना, त्यामुळं ती इथनं हालच ना कुत्र. हे गाव खेड्यातल्या लोकांचं त्यांच्या पाळीव प्राण्यावरती लावलेलं प्रेम आहे की मालकाचा मृत्यू होऊन 9 दिवस होतात. 9 दिवस अगोदर मालकाला याच ठिकाणी चितेवरती अग्नी देताना त्या श्वानानं पाहिलं असं ग्रामस्थ सांगतात. आणि तेव्हापासून गावाच्या दिशेनं डोळे लावून हा श्वान आपला मालक कधी येईल याची वाट पाहत, प्रतीक्षा करत तब्बल 9 दिवसापासून याच वडवळच्या स्मशानभूमीत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. माणूस कधी कधी आपल्या नात्याशी प्रामाणिक आणि कायम नसतो, परंतु ह्या मुक्या जीवानं दाखवून दिलेली ही नात्याची प्रामाणिकता माणसाला खऱ्या प्रेमाची, निष्ठेची गोष्ट काय आहे ह्या मुक्या जनावरानं दाखवून दिली. खरं प्रेम शब्दात नसतं तर ते कृतीत असतं. माणसाला माणुसकीची शिकवण देणारी ही गोष्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, वडवळ, सोलापूर.